नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. काँग्रेस सरकारची महत्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेचा लोकार्पण सोहळा बेळगाव येथे होणार असून राहुल गांधी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज दिली. सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी बेळगाव शहरातील CPED ग्राउंड आणि नेहरू स्टेडियमला भेट देऊन पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, बेळगाव उत्तर आमदार आसिफ सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह स्थानिक काँग्रेस नेते उपस्थित होते. वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेल्या मनमानी विरोधात आज ऑटो रिक्षा मालक व चालक असोसिएशनच्या वतीने बेळगाव महानगरपालिकेच्या समोर निदर्शने करण्यात आली. स्मार्ट सिटी अंतर्गत विकास कामे राबवताना शहरातील रिक्षा स्टँडची जागा बदलण्यात आली. आता स्मार्ट सिटीची कामे पूर्ण झाली असून पूर्वीच्या ठिकाणीच रिक्षा स्टँड हलवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अथणी शहरामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या अश्वारूढ संत बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे स्वागत उपमुख्यमंत्री DK शिवकुमार, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. यानंतर आयोजित समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांना चालना देण्यात आली. बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी शहरातील कचरा समस्या चांगलीच मनावर घेतली असून त्यांनी पहाटे शहरातून फेरफटका मारण्याचा सपाटा सुरू केल्यामुळे कचरा व्यवस्थापन विभाग खडबडून जागे झाले आहे. दरम्यान आज अचानक 5:30 वाजता आयुक्तांनी स्वतः कचरा वाहनातून प्रवास केला. सदाशिवनगर येथील कचरा वाहन शाखेला भेट देऊन वाहनांची आणि वाहन चालकांची तपासणी केली. पोलाइट ऑफ बेळगाव आणि सेंट पॉल हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर आणि AD मेमोरियल टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिर सेंट पॉल हायस्कूलच्या आवारात सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. अनेक दशकांपासून या प्रतिष्ठित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या टूर्नामेंटमधून तरुण फुटबॉलपटूंमधील कलागुण, त्यांच्यातील खिलाडू वृत्ती, सौहार्द आणि निष्पक्ष खेळाची भावना वाढण्यास मदत होणार आहे. मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कारवार जिल्ह्यात शांतता आणि धार्मिक सलोखा राखण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जलद कृती दलाच्या वतीने जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी पथसंचलन करण्यात येत आहे. दरम्यान आज कारवारच्या मुख्य रस्त्यावरून पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनात स्थानिक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. भटकळ सिरसी ही नगरे संवेदनशील म्हणून ओळखली जातात, त्यामुळे पथसंचलनाबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. स्वातंत्र्य दिन जवळ येत असून सरकारी कार्यालयांसोबतच खासगी आस्थापने इमारतींवर तिरंगा ध्वज फडकवला जातो. यासाठीच पोस्ट विभागाने मागील वर्षापासून तिरंगा ध्वजाची विक्री सुरू केली होती. यावर्षी बेळगाव पोस्ट विभागाने 20,000 ध्वजांची विक्री केली असून त्यातून 5 लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे. मागील अनेक वर्षापासून बेळगावमधील प्रादेशिक कार्यालय तसेच महानगरपालिकेसमोर अनधिकृत ध्वज फडकवला जात आहे. या विरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिले होते. यांची दखल घेत हे संबंधित पत्र महानगरपालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांना वर्ग करण्यात आले असून ते या ध्वजाबाबत कोणती भूमिका बजावतात याकडे बेळगावकरांचे लक्ष लागले आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग यांच्यामार्फत इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. मागील 5 दिवसात बेळगाव तालुक्यातील 3,214 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्यांसाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून अनुदानाअभावी अंगणवाडी भाडे थकले आहे. इमारत मालकांकडून सेविकांवर भाड्यासाठी तगादा लावला जात आहे.
दरम्यान काही सेविकांवर पदरमोड करून भाडे भरण्याची वेळ आली आहे. मागील काही महिन्यापासून सेविकांना स्वतःच भाडे भरावे लागत आहे. त्यामुळे सेविका अडचणीत आल्या आहेत. कुडची नगर परिषदेचे मुख्य अधिकारीपदी बाबासाहेब माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाबासाहेब माने हे निप्पाणीचे सुपुत्र असून त्यांनी याआधी निप्पाणी नगरपालिका, संकेश्वर, खानापूर नगर परिषद तसेच कब्बूर अल्नावर नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी पदाची धुरा सांभाळली आहे. लवकरच ते कुडची येथे हजर होऊन पदभार स्वीकारणार आहेत. प्रारंभी गृहलक्ष्मी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी बापूजी सेवा केंद्रात अर्ज केल्यास महिला व बालविकास खात्याकडून 20 रुपये संबंधित ग्रामपंचायतींना देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी कर्नाटक वन, ग्राम वन, बेंगळूर वन या केंद्रांना प्रत्येक अर्जाच्या नोंदणीसाठी 15 रुपये व मंजुरीच्या प्रतीसाठी 5 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण अर्थ खात्याच्या टिप्पणीनुसार या शुल्कामध्ये 8 रुपयांची कपात करण्यात आली आहे. निप्पाणी शहरात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात पालिका प्रशासनाला अपयश आले आहे. परिणामी गेल्या कित्येक महिन्यांपासून कुत्र्यांबरोबरच मोकाट गाई डुकरांचा वावर वाढला आहे. यातून नागरिकांवर हल्ले करण्याबरोबरच व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला असताना पालिका प्रशासन एवढे गाफील का, असा संतप्त सवाल नागरिकातून उपस्थित होत आहे. खडकलाटसह 10 गावांसाठी कार्यरत असलेली बहुग्राम पाणी योजना पूर्णतः कुचकामी ठरत आहे. गेल्या 32 दिवसापासून गावात पाणी आलेले नाही. रोज प्रत्येक कूपनलिका आणि जलकुंभावर पाणी नेण्यासाठी नागरिकात वादाचे प्रकार घडत आहेत. सदर समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, आमदार, खासदारांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तुर्केवाडी येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रांती दिनानिमित्त तालुकास्तरीय समूह गायन व वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कारवे केंद्राचे केंद्रप्रमुख बाळू प्रधान उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेत 99 विद्यार्थी सहभागी झाले होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.